परिमेय व अपरिमेय संख्या. तासिका क्रमांक 1. या आधीच्या इयत्तेमध्ये आपण नैसर्गिक संख्या समूह, संख्यांचे समूह पाहिलेत. नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह, नंतर पूर्णांक संख्या समूह, परिमेय संख्या समूह आणि त्यानंतर आहे तो नवीन भाग जो आहे तो अपरिमेय संख्या समूह. आणि या संख्यांचे समूह म्हणतो आपण, पण हेच जर आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलं तर आपल्याला या संख्यांना आपण संच म्हणतो. संख्यांचा समूह आहे त्यांना संच. संच ही नवीन संकल्पना आपण 9वी मध्ये पाहणार आहोत की ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगतायत. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये म्हटलं तर 1 2 3, 3 नंतर 4च आपण म्हणतो, 4 नंतर 5च म्हणतो, किंवा अशा आपल्याला अनंत संख्या सांगता येतात. मग या ज्या नैसर्गिक संख्या समूह आहे, पूर्ण संख्या समूह आहे, पूर्णांक संख्या समूह आहे, तर नैसर्गिक संख्या समूह त्यालाच आपण आता इथं संचासारखं लिहिलं तरी चालेल की n या अक्षराने दर्शवतात. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स, आणि नॅचरल वरून n आपण म्हणतो. आणि या नैसर्गिक संख्यामध्ये 1 2 3 4 अशा अनंत संख्या येतात. संचाच्या भाषेत लिहिलेले आपण हे 9वी मध्ये तुम्ही पाहणार आहे. पण इथं समूह असा जरी महिरपी कंसामध्ये लिहिला तरी चालतो. याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या संच. ह्या सर्व आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत. नंतर पुढचा समूह. आता या नैसर्गिक संख्येचा आपण विचार केला तर या नैसर्गिक संख्या बेरीज आणि गुणाकार यासाठी परिपूर्ण आहेत. बेरीज आणि गुणाकार यासाठी परिपूर्ण आहेत. याचा अर्थ काय तर नैसर्गिक संख्यांच्या समूहामधल्या कुठल्याही दोन संख्या घ्या. समजा 1 + 2 घेतलं, येणारं उत्तर 3. 3 ही संख्या सुद्धा नैसर्गिक संख्या आहे, किंवा 3 ही आलेली संख्या नैसर्गिक संख्या समूहातला घटक आहे. तसंच अगदी 4 + 3 घ्या, 7. 7 सुद्धा ही नैसर्गिक संख्या आहे, म्हणजेच त्या नैसर्गिक संख्येच्या समूहातला हा घटक आहे. म्हणजे कोणत्याही दोन संख्यांची बेरीज केली नैसर्गिक संख्यांची तर येणारी नवीन संख्या ही नैसर्गिक संख्याच येते, आणि म्हणून बेरजेसाठी परिपूर्ण आहे. तसंच गुणाकाराचं आहे. कोणत्याही दोन संख्या म्हणजे 1 × 3 घेतलं 6, तर 6 ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे. किंवा 4 × 10 घेतलं, दोन्ही नैसर्गिक संख्या आहेत. येणारं उत्तर 40 ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे बेरीज आणि गुणाकार यांच्या बाबतीत हा नैसर्गिक संख्या समूह परिपूर्ण आहे. पण वजाबाकीच्या बाबतीत का म्हणता येणार नाही तर 4 - 3 = 1. 1 हा घटक नैसर्गिक संख्या आहे, पण 3 - 4 केलं तर येणारं -1 हे उत्तर नैसर्गिक संख्यांच्या समूहातला घटक नाही, आणि म्हणून वजाबाकीसाठी हा संच परिपूर्ण नाही. तसंच भागाकाराच्या पण बाबतीत कोणत्याही दोन संख्यांचा म्हणजे 4/2 केलं तर येणारं उत्तर 2 ही नैसर्गिक संख्या आहे. पण याच्या उलट केलं 2/4, कारण कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या आपण घेतल्या तर येणारं उत्तर 1/2 ही नैसर्गिक संख्या नाही, आणि म्हणून नैसर्गिक संख्या समूह फक्त बेरीज आणि गुणाकार यांच्यासाठी परिपूर्ण आहे. आता पुढचा समूह की जेव्हा या नैसर्गिक संख्यांना सुरुवातीला मोज संख्या आपण म्हणत होतो की नैसर्गिक संख्यामध्ये समजा वजाबाकी करताना 2 - 2 केलं तर येणारं उत्तर 0 आहे. 3 - 3 केलं तर, आणि मग हा 0 याला कोणत्या समूहामध्ये घ्यायचं, आणि मग 0 आणि नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो समूह तयार केला त्याला आपण म्हणतो पूर्ण संख्या संच किंवा पूर्ण संख्यांचा समूह. पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स, आणि त्या होल नंबर्स मधल्या W वरून आपण पूर्ण संख्या संच हा W या अक्षराने आपण दर्शवतो. त्याच्यामध्ये 0 1 2 3 अशा अनंत संख्या येतात. जसं नैसर्गिक संख्येच्या बाबतीत आपण म्हटलं की नैसर्गिक संख्या संच हा
बेरीज आणि गुणाकार यासाठी परिपूर्ण आहे, तसंच हा पूर्ण संख्या संच सुद्धा आहे. बेरीज आणि गुणाकार याच्यासाठी परिपूर्ण आहे, वजाबाकीसाठी आणि भागाकारासाठी परिपूर्ण नाही. म्हणजे 2 अधिक 3 केलं 5 उत्तर हा पूर्ण संख्या संचामध्ये येते. 3 वजा 2 केलं तर येणारं उत्तर 1 हा पूर्ण संख्या समूहातले घटक आहे. मात्र 2 वजा 3 केलं तर वजा 1 म्हणजे ऋण संख्या कुठं मांडायच्या किंवा ऋण संख्या मग असलेल्या पूर्ण संख्या आणि शून्याच्या उजवीकडे असणाऱ्या ह्या सगळ्या पूर्ण संख्या धनसंख्या म्हणूया. आणि या संख्यांच्या विरुद्ध संख्या ऋण संख्या आणि त्या सर्वांचा मिळून जो संच आहे तोच आपण म्हणतो पूर्णांक संख्या संच किंवा समूह. आणि पूर्णांक संख्यांचा समूह आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या असतात बघा, तर 0 1 2 3 अशा अनंत. तसं इकडं वजा 1 मांडण्याची ही पद्धत आहे, वजा 2 वजा 3 अशा अनंत संख्या. म्हणजे डावीकडे आपण ऋणसंख्या मांडतो तर उजवीकडं धनसंख्या मांडतो. आणि हा संच मात्र बेरीज गुणाकार कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार करा, येणारं उत्तर हा बघा. पूर्ण संख्या संच हा जो आ या अक्षराने का दर्शवतो आपण, तर सेट ऑफ इंटिजर्स त्याला म्हणतो आपण. इंटिजर्स पूर्णांक संख्या ह्या इंटिजर्स त्याला इंग्रजीमधलं नाव आहे आणि त्याच्यावरून आपण आ या अक्षराने दर्शवतो. बेरीज गुणाकारासाठी परिपूर्ण आहे. वजाबाकीचा विचार केला तर वजाबाकीसाठी सुद्धा परिपूर्ण आहे, कारण कोणत्याही दोन संख्यांची वजाबाकी करा, येणारं उत्तर हे या संचाच्या समूहातलं किंवा या समूहातला घटक असणार आहे. म्हणजे आधीचंच उदाहरण बघा, 2 वजा 3 घेतलं तर वजा 1 हा ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजे थोडक्यात पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर पूर्ण संख्या आणि त्यांच्या परत विरुद्ध संख्या. आता इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर प्रत्येक नैसर्गिक संख्या किंवा प्रत्येक नैसर्गिक संख्या हा नैसर्गिक संख्यातले सगळे घटक हे पूर्ण संख्या संचामध्ये आहेत. पूर्ण संख्या संचातले सगळे घटक पूर्णांक संख्या संचामध्ये आहेत. मग इथं आपल्याला असं म्हणता येईल का की प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे. बघा, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहेत, कारण सगळ्या नैसर्गिक संख्या परत पूर्ण संख्यामध्ये आहेत. पण याच्या उलट आपल्याला म्हणता येणार नाही की प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक, कारण पूर्ण संख्यामधलं 0 हे नैसर्गिक संख्या समूहामध्ये येत नाही. म्हणजे प्रत्येक नैसर्गिक संख्या हा पूर्ण संख्या संच आहे. प्रत्येक नैसर्गिक संख्या हा पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये पण येतोय, कारण 1 2 3 4 याच्यामध्ये संख्या आहेत. याच्या उलट मात्र आपल्याला म्हणता येणार नाही की प्रत्येक पूर्णांक संख्या समूहातल्या संख्या पूर्ण संख्या असतीलच असं नाही, कारण वजा 3 घेतलं तर वजा 3 याच्यात नाही. किंवा पूर्णांक संख्या समूहातल्या सगळ्या संख्या नैसर्गिकच असतील असं नाही, कारण वजा 2 घेतलं तर हे नैसर्गिक नाही. मात्र या पद्धतीने आपण नैसर्गिक संख्या संच हा याचा उपसंच म्हणूया थोडक्यात. किंवा प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते, प्रत्येक नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या असते. मग आता हा जो पूर्णांक संख्या संच आहे तो बेरीज गुणाकार आणि वजाबाकीसाठी परिपूर्ण आहे. आता भागाकाराचा विचार इथं आपण केला तर 4/2 2 हा पूर्णांक संख्यांच्या समूहातला घटक आहे. पण याच्या उलटं केलं 2/4 तर येणारं उत्तर कुठं मांडायचं, म्हणजे हा अपूर्णांक म्हणतो त्याला आपण. किंवा अगदी तुम्ही वजा 2/4 केलं तर वजा 1/2 उत्तर येणार आहे, हे कुठं मांडायचं. आणि मग बघा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परत अपूर्णांक, ऋण अपूर्णांक, धन अपूर्णांक आणि या सर्वांचा मिळून एक नवीन समूह तयार केलाय, त्याला म्हणतो आपण परिमेय संख्या समूह संच म्हणूया. परिमेय संख्या संच क्यू या अक्षराने दर्शवतात. आणि ती जसं सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हटलं तर एकच म्हणतो आपण, किंवा 4 पेक्षा मोठ्या म्हटलं तर 5 पासूनच सुरुवात करतोय, किंवा इथं 2 पेक्षा मोठ्या पूर्ण संख्या म्हटलं तर 3 4 असंच म्हणणार आहे आपण. म्हणजे इथं फिक्स आहेत ह्या संख्या. पहिली सर्वात लहान पूर्ण संख्या म्हटलं तर 0च येणार आहे. मग तसं परिमेय संख्यामध्ये हीच परिमेय पहिली संख्या किंवा असं नाही, कारण परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या सगळ्यांचं इथं एकत्रीकरण येणार आहे. म्हणजेच परिमेय संख्या समूह कशासाठी घेतलेला आहे, तर समजा धनसंख्या असेल, ऋणसंख्या असेल, धन अपूर्णांक असेल, ऋण अपूर्णांक असेल, तर या सर्वांचा मिळून एक समूह घेतलाय, त्याला म्हणतो आपण परिमेय संख्या. आणि त्या
त्याची जी व्याख्या किंवा ते कशा असतील संख्या, इथं जशा फिक्स आहेत की शून्याच्या उजवीकडे एकच दोनच किंवा शून्याच्या डावीकडे वजा एक वजा दोन, तसं परिमेय संख्यांचं नाही, आपल्याला त्या ओळखायच्यात कोणत्या आहेत त्या. आणि मग परिमेय संख्येसाठी एक व्याख्या दिली आपल्याला, तर P/Q या स्वरूपाच्या संख्या P/Q या स्वरूपात मांडता आल्या पाहिजेत. त्यातला P आणि Q कशा असल्या पाहिजेत, पूर्णांक संख्या. गुणधर्म पद्धतीची आपण व्याख्या केलेली पूर्णांक परिमेय संख्येची व्याख्या थोडक्यात. P आणि Q कसं असलं पाहिजे, पूर्णांक संख्या असल्या पाहिजे आणि Q ची किंमत 0 नकोय, Q नॉट इक्वल टू 0. मग P आणि Q पूर्णांक. मग आता बघा एखादं उदाहरण घेऊया. 3/2 ही परिमेय संख्या आहे का, तर आहे, कारण 3 ही पूर्णांक संख्या आहे का, आहे. 2 ही पूर्णांक संख्या आहे का, आहे. आणि 2 ची किंमत 0 नकोय, तर 2 ची किंमत 2 आहे, म्हणून ही परिमेय संख्या आहे. आता समजा वजा 4/5 ही परिमेय संख्या आहे का, तर या व्याख्यामध्ये बसतंय का बघायचं की -4 पूर्णांक संख्या आहे का, आहे. म्हणजे इथं लिहिलं नाही आपण, पण ते आहे. परत 5 ही पूर्णांक संख्या आहे का, आहे. आणि 5 ची किंमत 0 नाही, म्हणजे ही पण येईल. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल, धन अपूर्णांक ऋण अपूर्णांक हे परिमेय संख्यामध्ये येते. आता फक्त आपण 5 लिहिलं, मग 5 ही परिमेय संख्या आहे का, तर आहे. कसं बघा, तर 5 हे 5/1 या स्वरूपात आपण लिहू शकतो. मग 5 पूर्णांक आहे का, आहे. 1 ही पूर्णांक संख्या आहे का, आहे. आणि 1 ची किंमत 0 नाही, म्हणजे ही सुद्धा. मग इथं तुमच्या थोडक्यात लक्षात येईल की 5 ही नैसर्गिक संख्या पण आहे. याचा अर्थ सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या परिमेयमध्ये येतात. परत 5 ही पूर्ण संख्या आहे, मग पूर्ण संख्या सुद्धा परिमेय संख्यामध्ये लिहिता येते. परत पूर्णांक संख्यामधल्या ज्या संख्या तुम्ही प्रत्येक घेतले तरी त्या सुद्धा परिमेय, म्हणजे -3 ही पूर्णांक संख्या आहे, पण मग ती या स्वरूपात मांडता येईल का, तर येईल, -3/1. आणि म्हणून ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. म्हणजे थोडक्यात परिमेय संख्या म्हणजे वेगळं काही नसून नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांचा मिळून आणि भागाकाराची क्रिया करून ज्या संख्या, म्हणजे अगदी धनापूर्णांक ऋण अपूर्णांक या सर्व ज्या संख्या मिळतील त्या परिमेयमध्ये येतील. आता अगदी साधं बघूया की वर्गमुळात 9 ही परिमेय संख्या आहे का, तर त्या स्वरूपात मांडता येते का पाहायचे. वर्गमुळात 9 म्हणजेच किती, 3, आणि 3 म्हणजेच 3/1, म्हणून ही परिमेय संख्या आहे, म्हणून वर्गमुळात 9 परिमेय संख्या आहे. पण त्याच ऐवजी तुम्ही वर्गमुळात 5 म्हटला तर आपल्याला माहिती आहे 5 ही काय पूर्ण वर्ग संख्या नाही. 9 जशी पूर्ण वर्ग संख्या होती की पूर्णांकात आपल्याला वर्गमूळ काढता येतं, तसं याचं पूर्णांकात वर्गमूळ काढता येणार नाही, किंवा ती P/Q स्वरूपात कशी मांडणार आपण. आणि म्हणून ही परिमेय संख्या नाही, आणि ज्या परिमेय नाहीत त्यांना आपण अपरिमेय म्हणतोय. परत आपण अपरिमेय संख्येची व्याख्या पाहणार आहे. आता आपण आजच्या तासिकेमध्ये परिमेय संख्या परत एकदा बघा. संख्यांचे जे समूह आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा समूह आपण n या अक्षराने दर्शवलाय, नॅचरल नंबर्स त्याच्यावरून. त्याच्यामध्ये 1 2 3 4 अशा अनंत संख्या असतात, आणि याच्यामध्ये हा संच किंवा हा समूह बेरीज आणि गुणाकार यांच्यासाठी परिपूर्ण आहे. दुसरा 0 आणि नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो संच तयार झालेला आहे, समूह तयार झालेला आहे, त्यांना पूर्ण संख्या समूह म्हणतो आपण. नंतर पूर्ण संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या यांचा मिळून जो संच आहे तो पूर्णांक संख्या संच आहे, समूह आहे. आणि परिमेय संख्या म्हणजे काय, तर P/Q या स्वरूपाच्या आपण मांडता आल्या पाहिजेत संख्या, की ज्याच्यामध्ये P आणि Q काय असलं पाहिजे, पूर्णांक संख्या असली पाहिजे, आणि Q ची किंमत 0 नाही. आणि मग अशा परिमेय संख्यांच्या संदर्भात आपण त्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवण्याची पद्धत पाहणार आहोत, किंवा त्या रेषा संख्या रेषेवर कशा दाखवायच्या तो अभ्यास आपण करणार आहे. आणि त्यासाठी सराव संच 1.1 पाहतोय आपण. सराव संच 1.1 बघा. आता तुम्ही परिमेय संख्येपर्यंत फक्त यायचंय की नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, आणि याच्यावरूनच परिमेय संख्या म्हणजे फक्त P/Q या स्वरूपात मांडता आले पाहिजेत. PQ काय आहेत, तर पूर्णांक संख्या. मग पूर्णांक त्या धन ऋण कशाही असतील, आणि Q ची किंमत फक्त 0 घ्यायची नाही, कारण जर छेद 0 असेल तर त्या संख्येला किंमत राहत नाही. त्यामुळे 5 समजा 0 घेतलं तर हे अर्थही नाही, कारण 8/2 म्हणता तुम्ही, याचा अर्थ काय, तर 2 हे किती वेळा, म्हणजे 8 तर आपण उत्तर 4 लिहितो. त्याच्या उलट सुद्धा हे आपण 8 हे किती वेळा, तर 8चा 1/4 भाग केला तर 2 येतं, आणि म्हणून
किंवा सोपं रूप दिलं तर काय येतं 1/4 किंवा 9/3 म्हणजे काय तर 3 हे किती वेळा म्हणजे 9 तर 3. तसं समजा वर जर अंशस्थानी 0 असेल तर 0/5 असेल तर 5 हे किती वेळा म्हणजे 0 तर 5 हे 0 वेळा म्हणजे 0. 5 हे 0 वेळा म्हणजे थोडक्यात 3 हे 3 वेळा म्हणजे 3 × 3 म्हणता तुम्ही. किंवा इथं 2 हे 4 वेळा म्हणजे 8 तर 2 × 4 करता. तसं 5 हे किती वेळा म्हणजे 0 तर 5 × 0 म्हणजे 0 म्हणजे त्याचं उत्तर 0 येतं. पण याच्या उलट जर छेद तुम्ही 0 घेतला तर 0 हे किती वेळा म्हणजे 5 तर हे आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून आपल्याला छेद 0 चालत नाही आणि म्हणून आपण P/Q च्या व्याख्येमध्ये Q ≠ 0 किंवा Q ची किंमत 0 नाही, कारण जर छेद 0 आला तर ती संख्या अर्थहीन आहे. तर सराव संच 1.1 बघूया. प्रश्न काय दिलाय बघूया. तर संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 3/2, 5/2 आणि -3/2. आता बघा या संख्या दाखवताना सर्वात सोपी पद्धत आपण पाहणार आहोत की समजा एखादं अंतर घेतलंय तुम्ही अगदी आणि या संख्या म्हणजे याला काही एकक दिलेलं नाही, पण समजा एखादं अंतर घेताना मी हे 4 सेंटीमीटर नंतर 1 म्हटले. समजा हे जे अंतर आहे 4 सेंटीमीटर आहे, पण त्याच्यामधलं अंतर किंवा याचा 3 आहे, याचा निर्देशक 4 आहे, त्याच्याशी संबंधित संख्या तर मधली किती असणार आहे तर 3.5. 3 आणि 4च्या मधली. पण मग 3.5 दाखवायचं असेल तर ह्याच्यामधलं अंतर कसं शोधणार आपण आणि त्यासाठी अपूर्णांकामध्ये म्हणजे त्याचे परत 2 भाग करण्याऐवजी छेदाचं निरीक्षण करायचं. बघा सोपी पद्धत सर्वात. आता या रेषा आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या. पहिल्यांदा एक रेषा काढूया. म्हणजे एखादं माप घ्यायचं आणि त्याचं निंपट करायची किंवा छेद एखाद्या ठिकाणी समजा 5 असेल तर त्याचा 5वा भाग करायचा. असं करण्याऐवजी आपण सोप्या पद्धतीने असं करणार आहे की ठराविक अंतर. आता या संख्या रेषेवर या संख्येना एकक नाही की सेंटीमीटरच घ्यावं किंवा असं काही नाही, तर आपण जे अंतर घेऊ ते. आता पहिल्यांदा आपण काय घेऊया तर एक आरंभबिंदू मी घेतला. कुठूनही सुरुवात करा आणि आरंभबिंदूचा निर्देशक किती असतो 0. आरंभबिंदूचा निर्देशक 0. मग आता बघा इथं छेद किती आहे 2. मग सारखंच अंतर घेतलं मी 2 वेळा आणि ठराविक अंतराने कंस काढूया आधी, नंतर बघूया पुढचं कृती सांगते तुम्हाला. हे ठराविक अंतर घेतले आपल्या संख्या रेषेवर बसेल असं तेवढंच अंतर मी इकडे घेतले डाव्या बाजूला. या रेषा आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या. आता इथं छेद 2 आहे ना, मग घेतानाच मी 2 भाग आहेत त्याला 1 म्हटलं. एवढ्या अंतराला मी 1 म्हटलं. तेवढ्याच 2 भागाला मी इथं 2 म्हणणार आहे. तेवढ्याच 2 भागांना मी 3 म्हणणार आहे. आपण ठरवायचं इथं एकक नाही की हे जे मी अंतर घेतले 2 सारखीच अंतर त्याला 1 म्हटले मी. मग आपल्याला माहिती आहे हे जर 1 असेल तर हे किती असणार आहे 1/2 निम्म 1/2. हे 1 म्हणजेच किती असतं 2/2. इकडे गेलं तर हे किती असणार आहे 3/2. हे किती असणार आहे 4/2. एक एक अंक पुढे वाढ. 4/2 म्हणजेच 2 ना, दोन्ही ह्याच्यात लिहिले आपण. हे किती असणार आहे हे अंतर 5/2 आणि 6 म्हणजेच हे अंतर किती असणार 3 म्हणजेच हे अंतर किती असणार आहे 6/2. आता परत ऋण इकडे जर तसंच गेलं तर आपण हे 1 आहे हे 2 आहे. मग आता हे सॉरी इथं -1 आहे इथं -2 आहे. मग हे किती असणार आहे त्याच्या निम्म. बघा ना 1च्या निम्म केले म्हणजे -1/2. मग हे किती असणार आहे -2/2. हे किती असणार आहे -3/2. आणि मग आता आपल्याला कोणते बिंदू
स्थापन करायला सांगितले तर पहिला 3/2. मग कुठं असणार आहे तुमचा हा बिंदू झाला तो. त्याला गोल करूया वाटलं तर हा 3/2 झाला. परत काय म्हटलंय 5/2. म्हणजे तुम्ही जी संख्या रेषा काढली त्याच्यावरचं, म्हणजे तुम्ही वहीत काढलं तर अगदी तुमचं कमी अंतर असणार आहे, किंवा माझ्याकडे अगदी मोठा ब्लॅकबोर्ड असेल तर मी एवढं अंतर घेऊन असे सुद्धा कंस काढू शकते. या अंतराला सुद्धा मी 1 म्हणू शकते. म्हणजे इथून सुरुवात केली समजा, बघा, तर संख्या रेषेवर या अंतराला पण मी 1 म्हणू शकते. मग तसंच पुढे गेलं की पुढची 2 अंतर की झाली की मी 0 ते 1 आपल्यावर ठरलंय. म्हणजे हे अंतर जे किती घ्यायचं ते ठराविक अंतर घ्यायचे. आपण जे मापन वापरले, मात्र तुमचं या अंतराला 1 म्हटलं तर तेवढ्याच अंतराला कंपासच्या साह्याने मोजलं तर 2 म्हटलं पाहिजे. त्याच्यामध्ये म्हटलं तर ते 3/2च आलं पाहिजे. आता तसंच हा तिसरा बिंदू आपल्याला स्थापन करायचा आहे. कोणता आहे? -3/2. आणि मग हा तो बिंदू असणार आहे. म्हणजे थोडक्यात हे जे दिलेले बिंदू तुम्ही काढलेल्या संख्या रेषेवर आपण दाखवलेले आहेत. पुढचं बघूया. असंच कोणत्या संख्या रेषेवर दाखवायचे बघूया. दुसरं उदाहरण 7/5 नंतर -2/5 -4/5. आता गेल्या वेळेच्या ह्याच्यामध्ये छेद किती होता? 2. आणि त्यामुळे तुम्ही सारख्याच 2 अंतराला काय म्हणत होता? 1. आता इथं 2 ऐवजी 5 असेल तर तुम्ही काय करणार आहे? सारख्याच 5 अंतर घ्यायचं, त्याला म्हणायचं 1. आणि मग त्यातलं पहिलं 1/5, 2/5, 3/5 या पद्धतीनं असणार आहे. बघूया आता संख्या रेषा काढूया आधी. रेषा म्हटलं की दोन्ही बाजूला अमर्यादित, आणि आरंभ बिंदू सुद्धा याच बाजूला घ्यावा किंवा इकडंच घ्यावा असं नाही, कारण या रेषेवर ही रेषा म्हटलं की अमर्यादित आहे. इथं जरी तुम्ही एखादा बिंदू घेतला तर याचा अर्थ हे अंतर कमी हे जादा आहे असं नाही, कारण बाण दाखवलंय त्यामुळे अनंत अंतरापर्यंत आपण वाढवू शकतो. आता नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला काय म्हणूया, तर हा आरंभ बिंदू की ज्याचा निर्देशक किंवा ज्याच्याशी संबंधित संख्या किती आहे? 0. आता इथं जसं मगाशी आपण 2 छेद होता म्हणून 2 अंतरासाठी 1 घेत होता, आता इथं छेद किती आहे? 5. मग आपण काय करूया, तर सारखंच जे 5 अंतर घेणार आहे कंपासच्या साह्याने, तर बघा थोडं जरा अलीकडे घेऊया आपण, किंवा थोडं याच्यापेक्षा कमी अंतर घेऊया. थोडंसं कमी अंतर घेऊया, आपल्याला पुढचं अंतर बसत नाही. पुढचं अंतर घेऊया जरा कमी. थोडं 7/5 आहे, माझ्या लक्षात आलं की ते तिथं पुढं बसणार नाही. परत अंतर घेऊया जरा कमी अंतर. ठीक आहे, तर बघा इथपर्यंत वाढवूया जरा रेषा ती. ठीक आहे, इकडे अनंत रेषा आहे असं समजूया आपण. आता याच्यावर इकडे तेवढंच अंतर घेऊया. तेच अंतर आहे बघा, जेवढं इकडं आहे तेवढंच अंतर घेतलंय आपण इकडं. रेषा वाढवूया जरा, इकडे अनंत रेषा आहे असं समजूया. आता याच्यावर बिंदू घेताना आपल्याला माहिती आहे
5 घरांबद्दल 1 घेणार आहे आपण. 1 2 3 4 आणि 5, कारण इथं विचारलेल्यामध्ये छेद 5 आहे. मग तसंच पुढे गेले की त्या पद्धतीने असणार आहे. मग आता हा जो भाग आहे बघा, एकाचे आपण 5 भाग केले, 1 2 3 4 आणि 5. मग याची किंमत किती असणार आहे, किंवा याची संबंधित संख्या 5 पैकी 1 घर, हे किती असणार आहे? याची किंमत 2/5. हे किती असणार आहे? 3/5. हे किती असणार आहे? 4/5. हे 5/5. त्याच्या पुढं गेलं तर 6/5 आणि त्याच्या पुढं 7/5. म्हणजे ही संख्या आणि याचे निर्देशक. आता इकडं तसंच गेलं तर आपण -1/5. शून्याच्या उजवीकडे धन तसं इकडे ऋण संख्या. -2/5. ही संख्या -3/5. -4/5. आणि बघा 1 2 3 4 5 घरं झाल्यावर जसं इकडं 1 2 3 4 5 घरं झाल्यावर अधिक आहे, तसं इथं -1 असणार आहे. आणि हे -1 म्हणजेच काय? -5/5. आणि मग आता आपल्याला संख्या कोणत्या स्थापन करायच्या आहेत तर 7/5. ही जे काढलेल्या आपल्या संख्या रेषेवर आपण जे मापानं घेतलेलं आहे त्याच्यातली ही जी संख्या तुमची संख्या रेषेवरची असेल ती 7/5. परत काय स्थापन करायचं आपल्याला? -2/5. मग हे -2/5. अजून काय स्थापन करायचं आहे? -4/5. आणि ही संख्या तुमची 4/5. तुम्ही घेतलेल्या मापनावर ह्या संख्या रेषा तुमच्या असणार आहेत. आता अशीच बघा पुढची 2 उदाहरणं आहेत की ज्याचा छेद 8 आहे. आता इथं तुम्ही पाहिलं की माझ्या कंपासची मर्यादा आणि हे पुढं आता आडभाग करायचे म्हटलं तर ते याच्यावर ह्या फळ्यावर बसत नाही. तर अशीच पुढची 2 उदाहरणं आहेत. तिसरं आणि चौथं. एकाचा छेद 8 आहे तर काय करायचे? 8 सारख्याच भागाला 1 म्हणायचे. बघा 8 सारखेच भाग असतील, जरी तुम्ही पट्टीच्या त्या समजा तुमचं कंपासच्या साह्याने येत नसेल तर इथं पट्टीच्या साह्याने सुद्धा मी 2 सेंटीमीटरला 1 2 सेंटीमीटरला 1 असं म्हणून समजा 1 2 3 4 5 6 7 8 आणि मग ही रेषा काढलेली आहे आणि त्याच्यावर मग सारख्याच 8 भागासाठी मी किती म्हणणार आहे? 1. आणि मग त्यातला पहिला असणार आहे तो असणार आहे 1/8 2/8. आणि या पद्धतीनं मग असंच आपण स्थापन करायचं आहे. तर पुढचे दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. आता दुसरा प्रश्न त्यातला बघूया. संख्या रेषा काढून त्या पद्धतीने वहीत सोडवायचं आहे. 10 छेद असेल तरी 10 सारख्याच भागांबद्दल 1 घ्यायचे. आता त्यातला प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न दुसऱ्यासाठी आकृती दिली आपल्याला आणि आकृती दिल्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं. तर ती आकृती काढूया वाटलं तर. आकृती बघूया ती. सारखीच अंतर आपण पट्टीच्या सहाय्याने सुद्धा नोंदवू शकतो. तर बघा जर आपण संख्या रेषेवर इथं काय दिलेलं आपल्याला तर 0 ते 1 मध्ये 1 2 3 4 भाग केलेले आहेत. मग आपण आपल्या पद्धतीनं काढूया. जरा ही अंतर घेऊया पट्टीच्या सहाय्याने म्हणजे लवकर काढता येतील. कच्ची आकृती आहे ही. सारख्याच अंतरावर हे मी बिंदू घेते पट्टीच्या सहाय्याने. आता या पद्धतीने आपण याच्यावर कोणते बिंदू दिलेत ते बघूया. बघा हा आरंभ बिंदू दिलाय, ओ नाव दिलंय त्याचं, 0 निर्देशक.
नंतर 1 2 3 4 4 भाग झाले. त्याला F नाव दिलेलं आहे आणि त्याचा निर्देशक दिलेला आहे 1. परत 1 2 3 इथं C बिंदू दिलेला आहे आणि इथं 2 त्याचा भाग आहे. तसंच मग इथं आता अजून पुढे लागणार आहे आपल्याला. आधी आकृती काढून घेऊया म्हणजे कळेल आपल्याला काय दिलंय ते. थोडे बिंदू लागणार आहेत आपल्याला C नंतर 1 2 3 बघा. त्याच्यानंतर 2 नंतर एक दुसरं घर इथं D दिलेलं आहे आपल्याला. परत एक घर दिल्यानंतर इथं 3 म्हणजे 1 2 3 4 झाले की 3 आहे. या बाजूला वजा 1 असणार आहे इथं. नंतर हा E बिंदू दिलेला आहे. एक घर झाले की परत इथं वजा 2 असणार आहे. कारण बघा 1 2 3 4 नंतर 1 2 3 4 वजा 2 आहे. नंतर 1 2 एक बिंदू झाला की इथं B बिंदू दिलेला आहे आपल्याला. B बिंदू नंतर एक बिंदू झाला की इथं A नाव दिलंय आणि वजा 3. आता थोडक्यात तुम्ही आधीच्या बिंदू स्थापन करताना पाहिले की 1 2 3 4 4 भाग आहेत आणि 1 म्हटलंय. मग याची किंमत किती असणार आहे 1/4. याची किती असणार आहे 2/4. याची किती असणार आहे 3/4. याची किती असणार आहे 4/4. तर आता आपल्याला हे माहिती झाले. मग या पद्धतीनं काही प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायचे. त्यातला पहिला प्रश्न बघा काय आहे. फक्त प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा करूया आपण. पहिला प्रश्न, बिंदू B ही कोणती परिमेय संख्या दर्शवतो. बिंदू B कोणती परिमेय संख्या दर्शवतो. आता इथं वजा 4 जसं 1 म्हणजे काय होतं वजा 4/4. तसं तुम्ही इथं 4/4 मग 5/4 6/4 7/4 आणि हे किती असलं पाहिजे 8/4. तसं वजा 2 म्हणजे काय झालं वजा 8/4 म्हणजे वजा 2 येणार आहे. आपल्याला B बिंदू म्हटलंय. मग त्याच्या पुढे किती असणार आहे वजा 9/4 हा बिंदू आणि B बिंदू किती असणार आहे वजा 10/4. आणि म्हणून B कोणती परिमेय संख्या दर्शवतो तर वजा 10/4. याला जर तुम्ही सोपं रूप दिलं तर हे वजा 5/2 म्हणू शकतो आपण. म्हणजे वजा 10/4 याचाच अर्थ काय आहे तर वजा 5/2. तसं म्हटलं तरी सुद्धा चालतंय. म्हणजे वजा 10/4 पाहिजेच उत्तर आपल्याला. पण चुकून तुम्ही जरी वजा 5/2 लिहिलं तरी अर्थ तोच आहे. आता पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न बघूया त्याच्यावर. 1.3/4 पूर्णांकित अपूर्णांकात आपल्याला संख्या. तर ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली जाते. आता ही संख्या आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये लिहूया. आपल्याला माहिती आहे हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसं लिहितो 4 × 1 4 4 आणि 3 7/4. म्हणजे ही संख्या कोणती आहे 7/4. मग 7/4 इथं जर आपण पाहिलं तर कुठं दर्शवलं जाते आपल्याला लक्षात येईल. बघा हे 4/4 हे 5/4 ही संख्या म्हणजे ही संख्या किती असणार आहे 6/4 आणि ही जी संख्या हा जो बिंदू असणार आहे तो त्याची संख्या किती असणार आहे 7/4. म्हणजे थोडक्यात 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली गेलेली आहे तर C बिंदू. मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 1.1/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे तर C या बिंदूने दाखवली आहे. हे वही तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. आणि तिसरा प्रश्न काय म्हणले D बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य. आता D चे आपण इथं प्रत्यक्ष निर्देशक काढूया. आता बघा इथं 8/4 आहे म्हणजे हा पुढचा बिंदू किती असणार आहे 9/4. त्याच्या पुढचा किती असणार आहे 10/4. म्हणजे D बिंदूने दर्शवलेली संख्या कोणती असणार आहे तर 10/4. आणि आत्ताच इथं जसं सोडवलं तसं आपण याला सोपं रूप देऊ शकतो. 10 म्हणजेच 5 × 2 आणि 4 म्हणजेच 2 × 2 आणि 2चा 2ला भाग लावला 1 येतो भाग किंवा सोपं रूप दिलं म्हणतो आपण आणि 5/2. आणि म्हणून D बिंदूचा निर्देशक 5/2 न दर्शवला तर चालेल का तर हे विधान सत्य आहे का तर हे विधान सत्य आहे. तर बघा आजच्या तासिकेमध्ये आपण काय काय शिकलो तर नैसर्गिक संख्या,
समूह तर तो n या अक्षराने दर्शवतो की ज्याच्यामध्ये 1 2 3 4 अशा अनंत संख्या येतात. पुढचा समूह कोणता पाहिला आपण? पूर्ण संख्या समूह की ज्याच्यामध्ये शून्य घ्यायचं. शून्य आणि नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो समूह आहे तो पूर्ण संख्या समूह आहे. नंतर पूर्णांक. पूर्णांक संख्यामध्ये काय करतो आपण? पूर्ण संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या यांचा मिळून जो समूह आहे त्याला आपण पूर्णांक संख्या समूह म्हणतो. आणि मग पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, धन अपूर्णांक, ऋण अपूर्णांक या सर्वांचा मिळून जो संच तयार होतो तो परिमेय संख्या संच. आणि परिमेय संख्या ह्या पहिली हीच संख्या, दुसरी ही, जसं नैसर्गिक संख्येमध्ये सांगतो तसं नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी एक जनरल व्याख्या केली की पी छेद क्यू या स्वरूपाच्या संख्या की ज्याच्यामध्ये पी क्यू काय असलं पाहिजे? पूर्णांक संख्या असली पाहिजे. आणि अजून एक अट, छेद शून्य चालत नाही आपल्याला, म्हणजे क्यू नॉट इक्वल टू 0. आणि याच्यामध्ये नैसर्गिक संख्या n या अक्षराने आपण दर्शवतो, पूर्ण संख्या w या अक्षराने दर्शवतो, पूर्णांक संख्या i आणि परिमेय संख्या समूह हा q न दर्शवतो. आणि त्यातल्या आपण परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांक थोडक्यात इथं आपण घेतले, कारण परिमेय संख्येमध्ये पूर्णांक, अपूर्णांक, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्या सगळे येतात. या संख्यांचा अभ्यास किंवा त्या संख्या रेषेवर घेणं आपल्याला आधी माहिती आहे. फक्त ह्या परिमेय अपूर्णांक संख्या कशा स्थापन करायच्या ते आजच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेले आहे. हा सराव संच 1.1 परत आपण वहीत सोडवायचा आहे. धन्यवाद.